आज सत्यनारायणाच्या महाप्रसादाचा शिरा बनवतेय। आजची ही जी रेसिपी आहे ना ती मी चुलीवरती बनवतेय। खास करून रेसिपी रील्ससाठी इथे मी चूल मांडलेली आहे, छान सारवण सुद्धा घालून घेतलंय आणि त्यावरती छान रांगोळी सुद्धा घालून घेतलेली आहे। सगळ्यात सोपा पटकन होणारा पदार्थ म्हणून मी इथे सगळ्यात आधी गोडाचा शिरा बनवतेय आणि हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। रेसिपी शूट करताना ज्या गमती जमती झालेल्या आहेत ना त्या तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहेत। तर सगळ्यात आधी इथे मी रवा मोजून घेते। तर आपण सत्यनारायणाचा प्रसाद जेव्हा बनवतो ना तेव्हा इथे आपण सव्वा वाटी, सव्वा किलो, सव्वा पेला, सव्वा पातेली या प्रमाणात मोजून घेतो। तर इथे माझ्याकडील कप मेजरमेंटने मी इथे बरोबर सव्वा कप इथे मी रवा घेतलेला आहे। हा जाड रवा आहे शिऱ्याचा। तर तुम्ही पाव कप जे आपण मोजून घेतो ना तो 0 नंबरचा बारीक रवा सुद्धा घेऊ शकता। त्यामुळे हा जो गोडाचा शिरा आहे, प्रसाद आहे ना तो एकदम मऊसूत होतो। आता त्याच कपाने बरोबर सव्वा कप मी इथे साखर सुद्धा मोजून घेतलेली आहे आणि रूम टेम्परेचरचं शक्यतो आपण तूप मोजून घ्यायचं आहे। तर हे अगदी मेल्ट झालं नाही आहे माझ्याकडून, थोडंसं घट्टसुद्धा आहे। पण मी बरोबर 1 पूर्ण कप इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे। सव्वा कप साजूक तूप घेतलेलं आहे, थोडंसं कमी असेल कारण हे रूम टेम्परेचरचं नव्हतं, थोडं घट्ट होतं। आणि बरोबर सव्वा कप रव्यासाठी इथे मी 2 कप त्याच कपाने बरोबर 2 कप दूध घेतलेलं आहे। तर तुम्ही दूध घ्यायचं नसेल तर पूर्ण 2 कप पाणी सुद्धा घेऊ शकता किंवा 1 कप दूध आणि 1 कप पाणी मिक्स करून घेऊ शकता। तर हे दूध किंवा पाणी जे आपण घेऊ ना ते थोडं कोमट करून घ्यायचं आहे गॅसवरती, म्हणजे गरम असायला पाहिजे। तर हे सगळं साहित्य मी आता एकत्र करून घेतलेलं आहे एका ताटामध्ये, कारण ही रेसिपी जी आहे ना ती मी चुलीवरती, तुम्ही पाहताय त्याप्रमाणे मी चुलीवरती शूट केलेली आहे। त्यामुळे घरातूनच सगळी तयारी करून खाली घेऊन जाणार आहे, कारण चूल थोडी 4-5 पावलाच्या अंतरावर आहे। आणि हे सगळं साहित्य मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे, ज्यामध्ये साजूक तूप, रवा, साखर आणि दूध घेतलेलं आहे। तर तुम्ही सुद्धा अशीच सगळी तयारी करून घ्यायची आहे। आता इथे मी थोडे ड्रायफ्रूट्स सुद्धा घेतलेले आहेत, ज्यामध्ये काजू, 4 ओळ्या, काळे मनुका, हिरवे मनुका आणि बदामचे काप आणि पिस्तासुद्धा घेतलेले आहेत। सगळे हे जे काजू आणि पिस्ता आणि बदाम आहेत ना त्याचे काप करून घ्यायचे आहेत, हे बघा अशा पद्धतीने। त्याचसोबत मी इथे 1 कप म्हणजे सव्वा कपासाठी इथे 1 केळं घेतलेले आहे आणि 5-6 वेलची घेतलेली आहे। मग आज काय पहिल्यांदाच बनवणार आई? आज एवढी छानशी चूल मांडलेस, मग आज काय बनवणार आहेस? आज मी सत्यनारायणाच्या आई आज एवढी छानशी चूल मांडलेस, मग आज काय बनवणार आहेस? आई आज एवढी छानशी चूल मांडलेस, मग आज काय बनवणार आहेस? आज सत्यनारायणाच्या महाप्रसादाचा शिरा बनवतेय। तर कसं असतं ना, घरामध्ये मुलं छान बोलत असतात पण जेव्हा कॅमेऱ्यासमोर बोलायची वेळ येते ना तेव्हा ती अडखळतात। असंच काहीसं या व्हिडिओमध्ये झालेलं आहे। तर सगळ्यात आधी इथे मी केळ्याचे काप करून घेतलेले आहेत आणि कढई छान तापली की अगदी चमचाभर तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये आपण कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स छान खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे आहेत। यामध्ये मनुके घालायचे नाही आहेत आणि नंतर मग उरलेलं सगळं जे तूप आहे ना ते एकत्र घालायचं आहे आणि अशा पद्धतीने चिमटीने थोडासा रवा घालून बघायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने रवा छान फुलला पाहिजे इतपत आपल्याला हे तूप छान तापलेलं हवं आहे। आणि हे तूप जोपर्यंत कडकडीत छान तापत नाही आहे ना तोपर्यंत सगळा रवा घालायचा नाही आहे। आता छान तूप चांगलं तापल्यानंतर हा रवा संपूर्ण घालून घ्यायचा आहे आणि अगदी मंद आचेवरती हा रवा गुलाबी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे। हा रवा आहे ना तो थोडासा अर्धा भाजला गेला ना की यामध्ये केळं घालून घ्यायचं आहे, जे आपण कट करून घेतलेलं आहे। आणि आता लक्षात घ्या की हे जे केळं आहे ना ते एकदम यामध्ये विरघळलं गेलं पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला चमच्याने दाबून म्हणजे स्मॅश करताच हा रवा आपल्याला भाजायचा आहे। आता तुम्ही इथे बघू शकता बरोबर 20 मिनिटं झालेली आहेत। अगदी मंद आचेवरती खरपूस रंगावरती खमंग वास सुटेपर्यंत या रव्याचा मी रवा भाजून घेतलेला आहे। रवा अगदी गुलाबी रंगावरती झालेला आहे। तर तुम्हाला इथे या व्हिडिओमध्ये दिसतच आहे की या रव्याचा रंग छान बदललेला आहे। थोडा आणखीन लालसर झाला तरी काही हरकत नाही, दूध आणि साखर घातल्यामुळे हा जो शिरा आहे तो चांगला छान गोल्डन कलरवरती दिसतो। आता यामध्ये आपण जे दूध गरम करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि एका हाताने दूध सोडायचं आणि दुसऱ्या हाताने चमच्याने ढवळत राहायचं, म्हणजे दूध रवा जो आहे शिरा ना तो पातेलीच्या बाहेर किंवा कढईच्या बाहेर येत नाही। आणि तेव्हा गॅसची फ्लेम किंवा विस्तव कमी करायचा आहे। आता सतत छान ढवळत राहायचं आहे, म्हणजे याच्या ज्या रव्याच्या गुठळ्या आहेत ना ते होणार नाहीत। आता छान एकजीव आणि छान असं दूधही आटलेलं आहे। आता यामध्ये साखर घालून घ्यायची आहे आणि छान ढवळून घ्यायचं आहे। आता छान मिक्स करून झाल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे।
आता मी इथे विस्तव कमी करून घेतलेला आहे. आता मंद आचेवरतीच आपल्याला या शिऱ्याला वाफ काढून घ्यायची आहे आणि ढवळून घ्यायचं आहे. 2 ते 3 वेळा छान झाकण ठेवून वाफ काढून घेतली. यामध्ये आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालून घेतले. अगदी मनुकासुद्धा आपण आत्ता घालून घेणार आहोत. मनुका सगळ्यात शेवटी घालायचे आहेत, नाहीतर ते जास्त फुलतात आणि आंबट चव लागते त्यांची. त्यामुळेच आता मी छान अगदी परतवून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा 2 वेळा 5 ते 10 मिनिटांसाठी छान अशी वाफ काढून घेणार आहे. तर इथे आहे ना, मी चूल पेटवले तिथे पूर्ण मोकळं होतं, त्यामुळे आता पुसातला जो वारा आहे ना, तो सुद्धा आमच्याकडे खूप सुटतो. त्यामुळे वाऱ्यामुळे आहे ना, याची वाफ नीटशी दिसत नाही आहे, पण शिरा मात्र व्यवस्थित झालेला आहे. आता इथे मी सगळ्यात शेवटी वेलची पावडर घालून घेतलेली आहे 1 चमचाभर आणि पुन्हा एकदा छान ढवळून घेतलेलं आहे. आता फक्त या शिऱ्याला एकच वाफ काढून घेतलेली आहे. तर इथे हा सत्यनारायणाच्या महाप्रसादाचा शिरा बनवून पूर्ण झालेला आहे. तुम्हाला एक गोष्ट इथे मला सांगायची आहे, जेव्हा आपण सत्यनारायणाच्या महाप्रसादाचा शिरा जेव्हा बनवून होतो, तेव्हा टोप गॅसवर असतानाच काही जण त्या टोपामध्येच डायरेक्ट तुळशीची पानं टाकतात आणि मग ढवळून काढतात गॅसवरतीच. तर असं करायचं नाही आहे. हा एक वैष्णव अपराध आहे. जेव्हा आपण भगवंतांना नैवेद्य दाखवतो किंवा टोप गॅसवरून खाली उतरतो ना, तेव्हाच तुळशीपत्र घालायचं आहे आणि मग नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे. ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट